सर नमस्कार. आम्ही सर्व युट्यूब चॅनल पत्रकार आज तुमच्याकडे आलो आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. सर तुमचे नाव सांगता का? मी ॲडव्होकेट PV सोनवणे, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात मी प्रॅक्टिस करतो. वकील साहेब, आम्हाला असे समजले आहे की तुम्ही एका वकिलांच्या विरोधात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. हो, केली आहे मी तक्रार. कोणत्या वकिलांच्या विरोधात केली त्याचे नाव सांगू शकाल? यस, ॲडव्होकेट केदार किशोर भुसारी याच्या विरोधात मी दिनांक 7/5/2025 रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे तक्रार केलेली आहे. तक्रारीमध्ये काय मागणी केली आहे? सदरच्या शिस्तभंग तक्रारीमध्ये मी ॲडव्होकेट केदार किशोर भुसारी याची कायमस्वरूपी सनद रद्द करण्यात येऊन महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलच्या वकील यादीमधून तसेच बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वकील यादीमधून केदार भुसारीचे नाव कायमस्वरूपी कमी करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. त्याची कारणे कोणती आहे ते सांगता येतील का? अनेक कारणं आहेत. ते कोणकोणती कारणे आहेत ते आम्हाला सांगाल का आणि त्यांचे पुरावे आहेत का? हो, सांगतो की, आणि त्याचे पुरावे देखील देतो. संपूर्ण पुरावे देतो, परंतु आधी मी तुम्हाला संपूर्ण कारणे सांगतो. पुराव्याचे फोटो तुम्ही नंतर काढून घ्या, कारण भरपूर पुरावे आहेत. इतके पुरावे आहेत. तुम्ही कारणे सांगा, पुराव्याचे फोटो आम्ही नंतर घेऊ. ठीक आहे. पहिले कारण, केदार किशोर भुसारीने माझा पक्षकार दिनेश वाल्मिक कोळीला हाताशी धरून माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून माझ्या पत्नीकडून व अल्पवयीन मुलाकडून रक्कम रुपये 9,25,000ची खंडणी उकळलेली आहे. वकील साहेब, तुमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोणी दिला होता? सदरचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश चौकशी अहवाल तयार करणारे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिल्याचे केदार भुसारीच्या जबाबात नमूद आहे. म्हणून त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे पाठविला अहवाल देखील खोटा व लबाडीचा पाठवला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक लेवलच्या व्यक्तीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की दिनेश कोळी हा माझा पक्षकार होता आणि मी त्याचा वकील म्हणून मी त्याचे काम बघितलेले होते. तेव्हा दिनेश कोळी आणि माझ्यामध्ये पक्षकार व वकील या नात्याने कॉन्ट्रॅक्ट साईन झालेला होता. तेव्हा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर व तसा आदेश देण्याच्या अगोदर मला CRPC 41B ची नोटीस काढणे आवश्यक होते व चौकशी करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता डायरेक्ट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन चंद्रकांत गवळीने त्याच्याकडे असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करून मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला आहे व कायद्याचा खून केला आहे व माझ्यावर मोठा अन्याय केला आहे. हे सर्व पैशांसाठी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. वकील साहेब, तुम्ही सांगितलेला तो खोटा गुन्हा कसा? हे बघा, गुन्हा नोंदवताना फिर्यादमध्ये नमूद केले की माझ्या पक्षकाराच्या नावाने दिनेश कोळीचे बँकेत बोगस खाते उघडून त्यातील पैसे लंपास केले. मी पक्षकाराचा 1 रुपया घेतलेला नसताना असा खोटा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? हो, पुरावा आहे. मी पोलीस स्टेशनमधून दिनेश कोळीच्या बँक खात्याचे बँक स्टेटमेंट आणि बँक ओपनिंग फॉर्मच्या सर्टिफाईड नकला घेतलेल्या आहेत आणि फिर्यादीमध्ये नमूद आहे की आताच मिळालेल्या बँक स्टेटमेंटनुसार फिर्याद देताना दिनेश कोळीजवळ बँक स्टेटमेंट होते. तरीही दिनेश कोळीने फिर्यादीमध्ये खोटा व दिशाभूल करणारा मजकूर टाकून फिर्याद दिलेले आहे. केदार भुसारीच्या सल्ल्यानुसार आणि दिनेश कोळीचे बँक स्टेटमेंट बघितल्यास कोर्टाने दिनेश कोळीला दिलेला चेक त्याने त्याच्या खात्यात टाकला. तो दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी त्याच्या खात्यात जमा झाला. 17/9/2020 रोजी दिनेश कोळीने चेक क्रमांक 4 द्वारे रक्कम रुपये 8,79,000 सेल्फ विड्रॉल केल्याचे दिसते आणि 3,50,000 रुपये 21/9/2020 रोजी त्याच्याच महाराष्ट्र ग्रामीण बँक खाते असलेल्या खात्यात RTGS द्वारे ट्रान्सफर केले आहे. असे असताना माझ्या विरुद्ध खोटा वडीलप्रमाणे खोट्या मजकुराचा गुन्हा दाखल करून माझ्या पत्नीकडून व अल्पवयीन मुलाकडून अनुक्रमे दिनांक 20/10/2020 रोजी रुपये 7,65,000 घेतले व कोर्टात रक्कम मिळाल्याबाबत ॲफिडेव्हिट करून दिले. दिनांक 21/10/2020 रोजी पोलिसांनी माझ्या जामीन अर्जास विरोध करू नये म्हणून पोलिसांना देण्याच्या नावाने रक्कम रुपये 1,50,000
दीपक पवार व भूषण सोनवणे यांच्या समोर त्यानंतर दिनांक 29/10/2020 रोजी माझ्या अल्पवयीन मुलाकडून रक्कम रुपये 10,000 त्याच्या पत्नीच्या खात्यात टाकण्यास सांगितले व मेसेज करून अंजली भुसारी यांचे खाते नंबर पाठवले. असे एकूण रक्कम रुपये 9,25,000 रुपये खंडणी माझ्या आजीवन कारावासात दाखवून माझ्या पत्नीकडून व मुलाकडून केदार भुसारी व दिनेश कोळी यांनी उकळलेले आहेत. वकील साहेब, त्याबाबत तुम्ही काही तक्रार दिली आहे का? हो, दिनांक 17/6/2022 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे व दिनांक 18/8/2022 रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद दिलेली आहे. वकील साहेब, त्यावर काही कारवाई झाली का? विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांनी चौकशी मागवली होती. त्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवडी यांनी चौकशी अधिकारी म्हणून काम बघितले व त्यांनी खोटा व लबाडीचा असा अहवाल तयार करून पाठवला. त्यांच्याकडे दिनेश कोळीचे बँक स्टेटमेंट, खाते ओपनिंग फॉर्म तसेच चेक क्रमांक 4 ज्या चेकद्वारे 8,79,000 रुपये विड्रॉल केले दिनेश कोळीने, तो चेकची संपूर्ण माहिती उपलब्ध असताना व CCTV फुटेज असताना देखील त्यांनी खोटा लबाडीचा अहवाल पाठवला व माझी तक्रार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. वकील साहेब, भौतिक पुरावे काय होते? दिनेश कोळीने दिलेली खोट्या मजकुराची व दिशाभूल करणारी फिर्याद, 2 दिनेश कोळीचे बँक स्टेटमेंट, दिनेश कोळीचा बँक ओपनिंग फॉर्म, दिनेश कोळीने ज्या चेकने पेमेंट विड्रॉल केले तो चेक क्रमांक 4, केदार भुसारीचा जबाब. यामध्ये केदार भुसारीने दिनेश कोळीला खोटा गुन्हा दाखल करण्याकामी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवडी यांना भेटण्याबाबत स्पेसिफिक नमूद केले आहे. दिनांक 21/10/2020 रोजी दिनेश कोळीने व त्याच्या पत्नीने मेहरबान कोर्टात करून दिलेले ॲफिडेव्हिट की ॲडव्होकेट PV सोनवणे यांच्याबाबत आमची काही एक तक्रार नाही, त्यावर वकील म्हणून केदार भुसारीने सही केलेली आहे. मी दिनांक 17/6/2022 ला विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर पुन्हा दिनांक 30/6/2022 रोजी केदार भुसारी व दिनेश कोळीने पुन्हा 1,70,000ची खंडणीची मागणी केली व ती उकडण्यासाठी माझ्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला पुन्हा खोट्या तक्रारी केल्या. तसेच सुप्रीम कोर्टाच्या व हायकोर्टाच्या केसला या गोष्टींचा आणि इतर भौतिक पुराव्यांचा कोणताही विचार न करता लोअर कोर्टाने अतार्किक व चुकीचा आदेश पारित केला आहे. त्याविरुद्ध मी रिव्हिजन दाखल केले हे आधीच सांगितले. तुम्ही तुमच्या विरुद्ध पोलीस अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल करून घेतला व चौकशी अधिकारी यांनी खोटा अहवाल पाठवला म्हणून काही कार्यवाही करणार आहात का? हो, नक्कीच. चौकशी अधिकारी व खोटा गुन्हा दाखल करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी मानवाधिकार आयोग तसेच CBI आणि इन्कम टॅक्स येथे तक्रारी करणार आहे व कोर्टात देखील त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. लोअर कोर्टात चुकीचा आदेश पारित करणाऱ्यांविरुद्ध तुम्ही काही कार्यवाही करणार आहात का? हो, सेक्रेटरी ऑफ हायकोर्ट यांच्याकडे मी तक्रार दाखल करण्याचा विचार केलेला आहे. वकील साहेब, आता हे झाले. एक कारण तुम्ही म्हणाले होते की अनेक कारण आहेत. पुढचे कारण कोणते? हो, पुढील कारण असे आहे की केदार किशोर भुसारी याने एकाच वैवाहिक वाद प्रकरणात पत्नीकडून वकीलपत्र घेतले व पतीच्या विरोधात काम केले व त्याच प्रकरणात पतीकडून वकीलपत्र घेऊन पत्नीच्या विरोधात काम केले आहे. वकील साहेब, त्याचे केस नंबर मिळतील का? हो, पुढील प्रमाणे केस नंबर आहे, नोट करून घ्या. फौजदारी किरकोळ अर्ज नंबर 322/2013 मध्ये पत्नी गायत्री वैष्णवचे वकीलपत्र घेऊन पती विष्णू वैष्णवच्या विरोधात 156(3) प्रमाणे ऑर्डर घेऊन पती व त्याच्या नातेवाईकांविरोधात शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 59/2013 भादवी कलम 498 ते 323 504 506 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. त्याला मेहरबान कोर्टात RCC नंबर 101/2014 ने दाखल झालेला आहे. त्यानंतर याच प्रकरणात पती विष्णू वैष्णव यांचे वकीलपत्र घेऊन क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन नंबर 1572/2013 दाखल करून आरोपी विष्णू वैष्णव वगैरे 9 यांची अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा गायत्री वैष्णवचे वकीलपत्र घेऊन जळगाव येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब यांच्या न्यायालयात PWTV नंबर 144/2015 दाखल करून
पती विष्णू वैष्णव वगैरे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 नुसार कारवाई केली आहे. सदरचे प्रकरण अतिशय गंभीर असून केदार किशोर भुसारी याने पतीकडून व पत्नीकडून एकाच वैवाहिक वाद प्रकरणात वकीलपत्र घेऊन गंभीर व्यावसायिक गैरवर्तन केलेले आहे व मेहरबान कोर्टाच्या बाबतीत देखील गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. या बाबतीत मेहरबान कोर्टाने केदार किशोर भुसारीच्या विरोधात कारवाई करून ती बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे कळवणे हे मेहरबान कोर्टाचे नैतिक जबाबदारी व आद्य कर्तव्य आहे. वकील साहेब, अजून काही कारणे आहेत का? हो, त्यानंतर केदार किशोर भुसारी याने जळगाव येथील शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 281/2024 मधील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये म्हणून वकिलांना धमक्या दिल्या आहेत. त्याबाबत ॲडव्होकेट मजर पठाण, ॲडव्होकेट अनवर शेख आणि जळगाव जिल्हा बार असोसिएशनकडे तक्रार दाखल केलेली आहे. तसेच ॲडव्होकेट इम्रान शेख याने केदार किशोर भुसारी विरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. वकील साहेब, एवढेच कारण आहेत का की आणखीन काही आहेत? आणखी भरपूर कारणं आहेत. केदार किशोर भुसारी याने जामनेर न्यायालयात सरकारी भरणा पावत्यांची चोरी केली म्हणून मंगलाबाई चौधरी कोर्ट कर्मचारी यांनी केदार किशोर भुसारीच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. FIR नंबर 156/2015 नुसार जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे व न्यायालयात RCC नंबर 2/2016 नुसार जामनेर न्यायालयात वादवी कलम 379-34 प्रमाणे खटला दाखल आहे. तसेच त्या चोरलेल्या पावत्यांच्या आधारे जळगाव जिल्हा न्यायालयातून रक्कम रुपये 15,000चे गबन करण्यासाठी त्या पावत्यांचा वापर जिल्हा न्यायालयात केला म्हणून जिल्हा न्यायालयातील कर्मचारी सौ जयश्री जोशी यांनी केदार किशोर भुसारी या विरोधात फिर्याद दिली. त्याद्वारे जळगाव शहर पोलीस स्टेशनला FIR नंबर 119/2015 वादवी कलम 420, 464, 465, 466, 467, 468, 471, 176, 201, 511, 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदरचे वरील दोन्ही गुन्हे हे न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जीवनातून उठवण्याचा प्रकार आहे. या बाबतीत न्यायालयाने केदार किशोर भुसारीच्या बाबतीत गंभीर दखल घेऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे कळवणे आवश्यक होते आहे. आणखी काही कारण आहेत का? हो, केदार किशोर भुसारी याच्यावर सौ भारती सीताराम पुरोहित यांचे फिर्यादीहून जळगाव शहर पोलीस स्टेशनला FIR नंबर 153/2014 द्वारे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता. तसेच आणखी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 238/2023 द्वारे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होता. तसेच जळगाव शहर पोलीस स्टेशनला पशुधन चोरीबाबत असलेला FIR नंबर 116/2025 दाखल असल्याचे समजले आहे. वरील कारणांचा विचार करता केदार किशोर भुसारी याने केलेले वर्तन हे गंभीर गैरवर्तन असून त्याची दखल घेतली गेली पाहिजे. वकील साहेब, अजून काही कारणे आहेत का? हो, केदार भुसारीने माझ्या विरोधात प्रायव्हेट कंप्लेंट कोर्टामध्ये खोटे साक्षीदार उभे करून डिफेमेशनची खोटी कंप्लेंट केलेली आहे. वकील साहेब, अजून काही कारणे आहेत का? हो, या वरील कारणांपेक्षाही गंभीर कारण अजून आहे. ते असे की केदार किशोर भुसारी याने पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर 71/2023 माननीय नामदार हायकोर्टात दाखल केलेले आहे. सदर प्रकरणात केदार किशोर भुसारीने माननीय नामदार हायकोर्ट जजेस व डिस्ट्रिक्ट जजेस यांच्या बाबतीत असंविधानिक भाषेत सुप्रीम कोर्टाकडे लेखी तक्रारी व मेसेजेस केले म्हणून माननीय नामदार हायकोर्टाने केदार किशोर भुसारीला नोटीस काढून मेहरबान कोर्टासमोर हजर राहण्यास सांगितले. तेव्हा केदार किशोर भुसारीने आमदार कोर्टात हजर होऊन 3 वेळेस लेखी माफी मागितली. Y1, Y2, Y3 द्वारे मागितली. त्यानंतर नामदार हायकोर्टाने आदेश पारित केले आहेत. त्यातील पॅरा नंबर 5 व 6 मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. In view of the remorse and regret expressed by the petitioner in the open court and considering the apologies, tender and the affidavit undertakings placed before this court,
We are refraining from recommending his case for disciplinary action to the Bar Council of Maharashtra and Goa. A copy of this order shall be transmitted by the learned Registrar Judicial of this court to the learned Registrar General of the Bombay High Court in order to be placed before the Honorable the Chief Justice of the Bombay High Court, and a copy of this order be also transmitted to the Secretary of the Bar Council of Maharashtra and Goa. नामदार हायकोर्टाचे जजेस विरोधात बाबतीत केलेले वर्तन हे अतिशय गंभीर व्यावसायिक गैरवर्तन आहे. त्यामुळे केदार किशोर भुसारीच्या बाबतीत गंभीर कारवाई होणे आवश्यक आहे. वकील साहेब, एवढेच कारण आहेत की काही अजून आहेत? तूर्त एवढं कारणं आहेत आणि काही जण संपर्कात आहेत. त्यांनी दिलेली माहितीनुसार आणखी पुन्हा ती समोर आणली जातील. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे ते लोक समोर येतील, त्यांना कायदेशीर सहकार्य करण्यात येईल. एकंदरीत परिस्थिती तुम्ही बघितली आहे. ही परिस्थिती पाहता तुमच्याही लक्षात आले असेल की केदार भुसारीने मलाच जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला असे नाही, तर कोर्ट कर्मचारी, जजेस आणि इतर अनेक वकिलांना देखील दमदाटी करून असंविधानिक भाषा वापरून कोर्टात अरेरावी करून व्यावसायिक गैरवर्तन केले आहे. या बाबतीत अनेक सिनियर वकील साहेब तुम्हाला सांगतील. वकील साहेब, आता शेवटचा प्रश्न. केदार भुसारींच्या विरोधात तुमच्याकडे कोणी कायदेशीर मदत मागण्यात आल्यास तुम्ही त्याला मदत करणार का? हो, नक्कीच. जो कोणी माझ्याकडे मदत मागायला येईल त्याला मी कायदेशीर मदत नक्कीच करणार. केदार भुसारीला असलेल्या कायद्याचा ज्ञानाचा दुरुपयोग करून तो इतरांवर खोटे गुन्हे दाखल करून खंडण्या उकळण्याचे काम करीत असतो व गंभीर व्यावसायिक गैरवर्तन करत असतो. म्हणून त्याची वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वकिलांच्या यादीतून त्याचे नाव कायमस्वरूपी कमी करण्यात यावे, अशी कोर्टात सर्वत्र चर्चा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.